महायुतीचा महामेळावा जो आहे तो आज मुंबईत पार पडतोय। षण्मुखानंद सभागृह या ठिकाणी हा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। महायुतीतले प्रमुख नेते मंडळी त्याचप्रमाणे आमदार खासदार पदाधिकारी सगळेच या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित असतील। मेळाव्याच्या बाहेर आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने पोस्टर्स जे आहेत ते लावण्यात आलेले पाहायला मिळतात। महायुतीचा महामेळावा अशा आशयाचा हा पोस्टर्स आहे आणि त्यावरती प्रमुख ज्या योजना आता बजेटमध्ये सरकारने जाहीर केलेल्या आहेत या योजनांची माहिती यावरती टाकण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आगामी विधानसभेच्या अनुषंगाने हा मेळावा जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये शहरी भागांमध्ये सरकारची कामं जी आहेत ती कशा पद्धतीने पोहोचवली जावीत किंवा सरकारने ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजना कशा पुढे घेऊन जाव्यात याची माहिती सुद्धा या मेळाव्यात जी आहे ती दिली जाणार आहे। आणि तसे पोस्टर जे आहेत ते मेळाव्याच्या सभागृहाच्या बाहेर आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। साहजिकच सरकारने बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा ज्या आहेत ते केलेल्या आहेत। लेक लाडकी योजना असेल, अन्नपूर्णा योजना आहे, युवकांसाठी प्रशिक्षण योजना आणि बळीराजांना वीज सवलत योजना अशा या प्रमुख 4 योजना ज्या आहेत त्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर जे आहे त्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 3 गॅस सिलेंडर मोफतवाली योजना सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या योजनांचे फलक जे आहेत त्या महायुतीच्या मेळाव्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने बॅनर जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। आज महायुतीतले प्रमुख नेते जे आहेत ते आपल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत आणि कुठेतरी आगामी काळात विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीला जात असताना सरकारची कामगिरी जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी याच उद्देशाने आजचा हा मेळावा जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आणि कुठेतरी समन्वय जो आहे तो महायुतीत असावा यावरती सुद्धा भाष्य जे आहे ते या मेळाव्यात प्रमुख नेते जे आहेत ते महायुतीतले करणार आहेत। कॅमेरामन मनीष सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।